नमस्कार, मी विनोद तळेकर आणि माझे सहकारी सागर कुलकर्णी आम्ही सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. बरोबर 1 वर्षापूर्वी 1 मे 2024ला आम्ही मराठी वृत्तविश्वात पदार्पण केलं. NDTV मराठी या नावानं एक नवी कोरी वाहिनी या वृत्तविश्वात अवतीर्ण झाली. इतर वृत्तवाहिन्यांच्या भाऊगर्दीत न राहता आम्ही नवमहाराष्ट्र ही संकल्पना ठेवून या वृत्तवाहिनीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 1 वर्षात आम्ही बदलता महाराष्ट्र, महाराष्ट्रातल्या नव्या संधी, नवे उद्योजक आणि त्या अनुषंगानं विकासाच्या नव्या संधी शोधण्याचा प्रयत्न केला. या सरकारचं ब्रीदवाक्यसुद्धा हे आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि हाच धागा पकडत आम्ही या सरकारच्या पहिल्या 100 दिवसांचं काय नेमकं त्यांचं प्लॅनिंग आहे, काय व्हिजन आहे, पुढच्या 5 वर्षात हे सरकार काय करू पाहतं याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून करणार आहोत. आणि म्हणूनच या कॉन्क्लेव्हचं नावसुद्धा आम्ही अनस्टॉपेबल महाराष्ट्र असं ठेवलेलं आहे. त्यामुळे कॉन्क्लेव्हच्या पहिल्या सेशनला सुरुवात करतो आणि जसं आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की पहिलेपणाचं जे एक आकर्षण असतं, एक वेगळा आनंद असतो. मग शाळेचा पहिला दिवस असो, पहिली नोकरी असो, तुम्ही तिघंसुद्धा पहिल्यांदाच मंत्री होत्या. म्हणजे अनेक वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा अनुभव मोठा आहेच, पण पहिल्यांदा मंत्रिपद तुम्हाला मिळते आणि त्या अनुषंगानं तुमचे अनुभव जाणून घेणं, या राज्याच्या विकासाकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय यासाठी तुम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे. आणि आम्ही अपेक्षा करतो की या तीनही मंत्र्यांकडनं अधिकाधिक जनहिताचे मुद्दे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही सरकारचा एक अजेंडा असतो किंवा राजकारणात बिजली, सडक, पाणी हा जो मुद्दा आहे हा कायमच चिरंतन राहिलेला विषय आहे आणि त्याच विषयाच्या अनुषंगानं, या घटकांच्या अनुषंगानं राजकारण फिरत असतं. यात आता आपण आरोग्य हा सुद्धा विषय जोडूयात. तर या 4 घटकांच्या भोवती राजकारण फिरत असतं आणि हे 4ही विषय सध्या तुमच्याकडे आहेत. मी स्वागत करतो आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं. मी स्वागत करतो सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं. आणि मेघना बोर्डीकर मॅडम, त्यांच्याकडे सुद्धा अतिशय महत्त्वाचे असे विषय आहेत, ते म्हणजे महिला बालविकास आहे, पाणीपुरवठा, स्वच्छता, अशा सर्वसामान्यांच्या जगण्याशी जोडले गेलेले प्रश्न आहे. सुरुवात मी मेघना मॅडम तुमच्यापासून करतो. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून देशभरात महाराष्ट्राचा लौकिक आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र हा स्पर्धेत मागे पडताना दिसतो आहे. प्रामुख्यानं आपल्याकडचं जे राजकारण आहे, आत्तापर्यंत विकास नजरेसमोर ठेवून राजकारण केलं जात होतं. यावेळेला असं लक्षात आलं की खूप लोकप्रिय घोषणांचा धडाका लावला सरकारनं आणि त्यात सरकार, म्हणजे आपण ज्याला क्विज गॅम्बिट म्हणतो, अशा स्वतःच्याच चालीत फसले की अशी परिस्थिती आहे. त्याचं उदाहरण म्हणजे लाडकी बहीण योजना. म्हणजे या योजनेसाठी पूर्ण सरकार कामाला लागले, अशा स्वरूपाचं एक चित्र. आणि हा विषय तुमच्याकडे आहे. सरकार या मुद्द्यावर गोंधळले असं वाटतंय? सर्वप्रथम आपले आभार मला ह्या कार्यक्रमामध्ये बोलवलं. सरकार गोंधळलेलं नाही आहे, कारण की मी ग्रामीण भागातून येते आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने आणली आणि ग्रामीण भागातील महिलांना हे 1500 रुपये किती त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडविणारे हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघते. आणि राहिला हा सगळा फायनान्शियल क्रंच आपण जे बोलल्या जात आहे, त्यातून निश्चितच मला खात्री आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मार्ग काढतील आणि कुठलाही विकास ह्या योजनेमुळे रुकला जाणार नाही. पण असं आहे की सुरुवातीला असं सांगितलं गेलं होतं की 1500 रुपये आत्ता सुरू केले आहेत, म्हणजे निवडणुकीच्या आधी, आणि नंतर आम्ही 2100 करू. पण आता परिस्थिती अशी आहे की ते 2100 पण 1500 पण मिळत नाही आहेत. आता ते 500वर येत आहे की काय, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आत्ता आम्ही मध्यंतरी असं ऐकलं की 8 लाख महिलांना वगळण्यात आलेलं आहे की ज्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळतो. अशा महिला, अशा कुटुंबातल्या महिलांना आता 500 रुपयेच मिळणार आहेत. म्हणजे सरकार याच्यात सारखं कोर्स करेक्शन का करत आहे? म्हणजे हा गोंधळ मी विचारतो. नाही, तो विरोधकांनी क्रिएट केलेला गोंधळ आहे. आणि 500 रुपये महिना वगैरे असं काहीच नाही. जर एखादी महिला महाराष्ट्रामध्ये राहणारी की जी PM किसान किंवा नमो किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असेल, तर तिला जे वरचे 500 रुपये म्हणजे 1500 रुपये महिन्याप्रमाणे राहतील, तर ते तिला मिळणार आहेत. त्यामुळे हा 500 रुपयाचा विषय आलेला आहे. आणि 2100 रुपये योग्य वेळ आल्यानंतर 2100 रुपयेसुद्धा महायुती सरकार महिलांना देणार आहे. म्हणजे अजूनही अपेक्षा आहे. दुसरा प्रश्न म्हणजे सगळ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती गोष्ट रस्ते. गेले महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष अनेक वेगवेगळे सार्वजनिक बांधकाम मंत्री येतात, सगळेजण सांगतात की खड्डेविरहित रस्ते देऊ. खरंच शिवेंद्र बाबा इतकं सत्य उतरेल?
सर्वप्रथम NDTVचं मी मनापासून आभार मानतो. दुसरं म्हणजे आपण सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. मी पण परत एकदा सर्व जे काल अतिरेक्यांच्या हल्ल्यात जे मृत्यू पावले त्यांना परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो. सर, आपल्याला माहीत आहे की खड्डे हा एक म्हणजे सगळीकडंच हा विषय आहे किंवा प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न येतो. पण नक्कीच सरकारचं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं आता आमचं जे लक्ष आहे की नवीन तंत्रज्ञान जे काय अवेलेबल आहे आज जगभरामध्ये अनेक नवीन गोष्टी रस्ते म्हणजे डेव्हलपमेंटच्या ह्याच्यात बनवण्यामध्ये आलेत. आपल्याला आता सर गडकरी साहेबांनी इन्फ्रास्ट्रक्चर काय असतं हे देशाला त्यांनी दाखवून दिलं ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ज्या गोष्टी कधी आपण म्हणजे कल्पना करत नव्हतो की आपल्याला वाटत होतं की ह्या आपल्या इथं व्हायच्या नाहीत, अशा ते रस्ते, ते पूल किंवा ते ब्रिजेस वगैरे सगळं झालं आहे. आणि आता त्याला पण पुढं सरपास करून आपण पुढं चाललो आहे आता. त्यामुळे नक्कीच आमचा प्रयत्न आहे की खड्डेमुक्त रस्ता हा म्हणजे जो कन्सेप्ट आहे हा राबवला गेलाच पाहिजे. राबवायचं काम चाललं आहे. त्याला आम्ही आता आपण आता सगळे टेक्नॉलॉजीवर आहे, सगळे मीडिया वगैरे, सोशल मीडिया वगैरे, त्यामुळं ॲप्स वगैरे पण पॉटहोल रिड्रेसल ॲप्स वगैरे आणलेत. त्याला आपण एखादी तक्रार आल्यानंतर ती किती दिवसात हे झाली पाहिजे, कुणी त्या तक्रारीचं हे केलं म्हणजे निराकरण केलं, कोण अधिकारी होता, अगदी जो खड्डा किंवा जी काही दुरुस्ती होती त्याचं अगदी GPS लोकेशनपासून आम्ही सगळं जे आहे ते लोड त्या ह्याच्यावर करून घेतो. म्हणजे एवढं आपण आता बारकाईनं म्हणजे नुसतं सांगितलं आहे आणि होतं आहे, चालू आहे असं नाही. जे काही टेक्नॉलॉजी आज आपल्याकडं आहे ती सगळी वापरून किंवा लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजेत, दर्जेदार रस्ते मिळाले पाहिजेत. खड्डे भरताना पण ते टेक्निकली भरले गेले पाहिजेत. नुसतं लोक आपली काय तर मजुरांना आणलं आहे आणि त्यांना खड्डा भरायला नुसतं आपलं आहे त्या डांबर भरलं आणि तसं नाही. टेक्निकली जी साऊंड पद्धत आहे ती हे, आणि खड्डे भरणं आपल्याला माहीत आहे किंवा खड्डे हे टेम्पररी असतं. आमचं तर म्हणणं आहे की ते त्याची दुरुस्तीच झाली पाहिजे. ही टेम्पररी नुसती ज्याला मलमपट्टी आपण म्हणतो ते न करता कायमस्वरूपी ही जे हे संपले पाहिजेत हा प्रयत्न आहे आमचा. सगळ्याच मंत्र्यांची अशी ओरड आहे की काही विशिष्ट योजना म्हणजे लोकप्रिय योजना, लाडकी बहीण असेल किंवा इतर तत्सम योजना आहेत, कर्जमाफीचा विचार सरकार करते, अशा वेळेला निधी कमी पडतोय. तुमचा काय अनुभव आहे? पहिलेच तुम्ही मंत्री बनताय, तुमचा अनुभव काय? आणि 100 दिवसांचा आत्ताच आराखडा मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतला होता, त्या 100 दिवसांच्या आराखड्यामध्ये आपली कामगिरी कशी होती आपल्या विभागाची? सर, तसं पहिलं तर आपण बघा, आता आपण लाडकी बहीण योजनेचा विषय काढला, आपणच म्हणलं ते आहे की म्हणजे लोकांसाठी शेवटी योजना काढली आहे. शेवटी हे पैसे ग्रामीण भागात किंवा अगदी शहरातल्या पण सर्वसामान्य घरातल्या महिलांपर्यंत गेलेत. त्याला काही असं मधनं कुठं फाटा फुटला किंवा त्याला काही कुठे इकडे तिकडे ते पैसे अकाउंटमध्ये ते पैसे महिलांना मिळालेत. त्यामुळं महिलांच्या दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक झाला आहे. आज ग्रामीण भागामध्ये आपण जे थोडं योजनेबद्दल जे आज ग्रामीण भागामध्ये माझा मतदारसंघ बऱ्यापैकी ग्रामीण आहे. तर एका घरामध्ये जर त्या महिलेच्या अकाउंटमध्ये आता समजा आई, मुलगी, सून अशा असल्या, समजा तिघींना 1500 रुपये जरी मिळाले तर त्यांचं सगळं जे काय घरचं महिन्याचं जे काय असेल ते त्यांना शहरामध्ये एखादं आपल्याला 1500 रुपये फार वाटायचं नाही, पण गावामध्ये, खेडेगावामध्ये ते नक्कीच मोठं हे होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जी लोक इकडं नोकरीला आहेत, आता माझा डोंगरी भाग असल्यामुळे बऱ्यापैकी माथाडीमध्ये माझ्या इथली लोक नोकरीला आहेत, त्यामुळे इकडच्यांवरचा जो लोड आहे त्यांचा किंवा जो घरी पैसे पाठवायचा जो आहे हा याच्यामुळं कमी झालेला आहे. आता ह्याचा विषय शिवेंद्रजी हेच विचारायचं आहे की तुमच्या दोघांच्या खात्याचे पैसे त्यांनी जास्त घेतले का? नाही, असं काही नाही सर. तसं असतं तर आता कामं जी सुरू आहेत ती सुरूच राहिली नसती. आता आपण जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं नेहमी जे सांगितलं जातं, एकतर थोडीफार आकडेवारी थकबाकीत म्हणजे जी देयकं आमची थकीत आहेत त्याची साधारण आमची 18,000 कोटीपर्यंतची थकीत देयक आहेत. आज नाही म्हटलं तर साधारण सर्व ह्याच्यातनं मिळून आज एक 9,000 कोटी रुपये आम्ही आत्तापर्यंत मार्चपर्यंत सरकारनं
मुख्यमंत्री अजितदादा वगैरे यांनी दिल्यामुळे आम्ही पैसे किंवा पेमेंट जे आहेत बाकी ADB वगैरे ह्या मोठ्या योजना ज्या चालू आहेत तिथं काहीच अडचण नाही. तिथं ADB नाबार्डच्या CRFच्या योजना त्याचं रेग्युलर सगळं जे आहे ते रेग्युलर फक्त थोडंफार जो थकीत ह्याचा जो आपण आहे जे बजेटेड जी कामं आहेत 0304 जे हेड आपण म्हणतो त्याच्यात होतं. ते पण आपण आता पुढच्या वर्षीचं पण बऱ्यापैकी आपल्याला तरतूद मिळाली आहे 18,500 कोटीची. त्याच्यातनं आपण हे होईल आणि हे म्हणजे संपणार नाही किंवा अगदी फार मोठं काहीतरी असं नाही आहे. हे थकीत ज्याचे काही मुद्दे जे आहेत मी त्याच्याकडे येणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ BOT तत्वावरचे प्रकल्प असतील किंवा प्राधान्यक्रम या सरकारचा चुकतोय का अशा मुद्द्यांवर मी येणार आहे. पण मी आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारू इच्छितो की नुकतंच मंगेशकर रुग्णालयाचं उदाहरण ताजं आहे. राज्यातली आरोग्य व्यवस्था तितकी सक्षम नाही आहे की लोकांना खाजगी रुग्णालयांकडे जावं लागतं आहे. आणि आत्ता पण बजेटरी अलोकेशन किंवा अर्थसंकल्पीय तरतूद पाहिली तर ती साधारण 3,000 कोटीच्या आसपास मी चुकत नसेल तर तेवढीच आहे. म्हणजे ती 5% पण एकूण बजेटच्या कमी आहे. अशा वेळेला राज्यातली आरोग्य यंत्रणा सक्षम होऊन लोकांना त्या योजनेचा लाभ मिळेल किंवा त्या आरोग्य व्यवस्थेचा लाभ मिळेल अशी परिस्थिती नेमकी केव्हा येणार आहे? नाही, एखाद्या मंगेशकर हॉस्पिटलच्या एखाद्या विषयामुळे राज्यातली आरोग्य ते यंत्रणा प्रातिनिधिक स्वरूपात सक्षम नाही असं म्हणणं चुकीचं होईल. मला असं वाटतं की पूर्वीपासूनच महाराष्ट्र राज्य असेल किंवा देशामधल्या आरोग्य यंत्रणेसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये काम केलं जातं आहे. आपल्या राज्यामध्ये सुद्धा यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रायमरी लेवलपासून ते टर्सरी लेवलपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम होतं आहे. अलीकडच्या काळामध्ये या सगळ्यांबरोबर ज्या पद्धतीचे आजारांची संख्या वाढते, पेशंटची संख्या वाढते, नवीन नवीन डायग्नोज करावं लागतो आहे, यासाठी अजूनही काम करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी सुद्धा आवश्यक असणारे फंड्स एका बाजूला राज्य शासनाच्या बजेटमध्ये, दुसऱ्या बाजूला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून, तिसऱ्या बाजूला आम्ही EDBचा आता नवीन प्रपोजल करतो की ज्याच्यामध्ये 8 आपण कॅन्सरची सुद्धा हॉस्पिटल्स 8 झोनमध्ये करतो आहे. अशा अनेक विषयांच्या निमित्तानं आपण नवीन ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत मेडिकल सेक्टरसाठी ते आपण करतो आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्यातल्या आरोग्याची जी काय एकूण आवश्यकता आहे आरोग्याच्या सुविधांसाठीची ती अतिशय सक्षम करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे. आरोग्यमंत्री म्हटलं की गेल्या 5-1 वर्षापासून विशेषतः पोस्ट कोविड आरोग्यमंत्री म्हटलं की विरोधकांच्या तोफेच्या तोंडी असलेला मंत्री असतो. याही वेळेला साधारण तो अनुभव येता राहिला कारण GBSचा उद्रेक होता होता तो कंट्रोल करण्यात यश मिळालं असं म्हणता येईल. सध्या अशा पद्धतीने जे पॅन्डेमिक्स येतात किंवा साथीचे रोग आहेत म्हणजे अशी व्यवस्था आपल्याकडे उभारली गेली पाहिजे होती की आता आपण बेसिकवरनं पुढे निघणं अपेक्षित होतं. पण अजूनही आपली आरोग्य व्यवस्था बेसिक लेवललाच रखडल्यासारखी वाटते. आरोग्य व्यवस्था म्हटल्यानंतर साहजिकच प्रत्येक माणसाला तात्काळ आवश्यकता असणारा पटदिशी उपलब्ध होणारा आणि त्यासाठी जर काय एखादी गोष्ट नाही उपलब्ध झाली तर सहजच लोक पॅनिक होतील अशा पद्धतीचा सगळा एकूण जर काय खाता असेल तर कुठलं तर ते आरोग्याचं. त्यामुळे साहजिकच तोफेच्या तोंडाला आपण म्हणताय तेही मान्य करूया. परंतु आपण ज्या गोष्टी आहेत त्या राईट डिलिव्हर केल्या तर मला असं वाटतं की तोफेच्या तोंडाला म्हणण्यापेक्षा सुद्धा राईटली आपण सगळ्या लोकांबरोबर एक डायलॉग करून आपण गेलो तर खूप चांगलं काम होऊ शकते. 5 वर्षातलं विजन तुमचं काय? म्हणजे आपला पहिल्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे आणि तेही कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. तुम्ही ग्रामीण भागात नाही येता तुम्हाला आणि तुमचा प्रवास जो राहिलेला आहे तो अगदी जिल्हा परिषदेपासून राहिलेला आहे. अशा वेळेला ग्रामीण स्तरावरून सगळं तुम्ही पाहत आलेले आहेत. अशा वेळेला तुम्हाला काय नेमके मुद्दे महत्त्वाचे वाटतात की जे तुम्हाला पुढच्या 5 वर्षात पूर्ण करायचे? खरं म्हणजे आरोग्य विभागामध्ये काम करण्याची संधी पहिल्यांदा मला मिळाली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये मी काम करतो आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेचे आशीर्वाद घेण्याचं पुण्याईचं काम माझ्यासाठी मिळालं असं मला वाटतं. हे खूप पुण्याईचं काम आहे कारण प्रत्येक माणसाला आपण खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो आहे आणि काही चांगल्या गोष्टी काही चांगले डिसिजन्स घेतले तर भविष्य काळामध्ये सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम इथं उभं राहू शकतं. मी तुम्हाला सांगतो की आता गेल्या 100 दिवसांच्या प्रोग्राममध्ये आदरणीय CM साहेबांनी जे काय आम्हाला टार्गेट दिलं होतं त्या टार्गेटमध्ये पहिलं काम आम्ही केलं की 2.5 कोटी महिलांची आरोग्य तपासणी आम्ही सुरू केली. साधारणतः 1 कोटी महिलांची तपासणी आता पूर्ण होते. त्यामध्ये ज्या महिला दवाखान्यातच जात नव्हत्या त्यांना असं वाटत होतं की मला काय झालं आहे. ग्रामीण भागातल्या विशेषतः महिला कारण आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं शहरात किंवा उच्च शिक्षित असणाऱ्या लोकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आहे. दुसऱ्या बाजूला सगळ्या कुटुंबाची काळजी करताना आपल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ज्या आमच्या महिला आहेत त्यांच्यासाठी 2.5 कोटी महिलांची जे काय आम्ही तपासणी करतो आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांना ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सुद्धा ती एक खूप चांगल्या पद्धतीचा एक आरोग्याचा त्यांच्या तपासणीचा फायदा होतो आहे. या एका कामाच्या बरोबर आम्ही 8 कॅन्सर व्हॅन्स सुरू केलेत
की ज्या 8 कॅन्सर व्हॅन्सच्या माध्यमातून त्याची तपासणी होते. सगळीकडे खूप चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स मिळतो. लोक तपासणी करून घेत आहेत आणि प्रत्यक्षामध्ये उपचारासाठी सुद्धा आम्ही राईट रेफर करतो आहे. विशेषतः ह्या सगळ्या सुविधा देत असताना मी मुद्दाम आपल्याला सांगेन की आणखीन 2-3 मुद्दे की जे खूप महत्त्वाचे आहेत. आजच्या घडीला आपण जर बघितलं तर बॉम्बे नर्सिंग ॲक्टची जी काही एकूण प्रोव्हिजन आहे आणि त्या प्रोव्हिजननंतर त्याला ऑनलाईन करण्यासाठी आम्ही खूप चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला. अलीकडं खाजगी क्षेत्रातले डॉक्टर्ससुद्धा त्यांच्या हॉस्पिटल व्यवस्थितरित्या होत असताना त्यांना ज्या काही परमिशन्स पाहिजेत त्यातला एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे बॉम्बे नर्सिंग ॲक्ट आहे. आम्ही तो ऑनलाईन केला, थोडासा सुटसुटीत केला. पहिल्या टप्प्यात डॉक्टर्सना सुद्धा वाटलं की शासन काय नवीन निर्बंध लादते काय, तर नवीन निर्बंध नाहीत. राईट मॉनिटरिंग आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पारदर्शी पद्धतीनं काम करण्यासाठी मी बॉम्बे नर्सिंग ॲक्टचा उपयोग होतो आहे. त्यामुळे सगळ्या खाजगी IMAच्या सगळ्या टीमचे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने डॉक्टरांचे रिपोर्ट्स येतात. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतो आहे की जो खूप महत्त्वाचा आहे. राज्यातल्या सगळ्या लॅब्समध्ये जी काही तपासणी होते त्या तपासणीबद्दल राईट मॉनिटरिंग असणं, त्याची परमिशन ऑथॉरिटी असणं आणि त्याच्यानंतर जर चुकत असलं तर त्यांच्यावरती कारवाई होणं, याबद्दल कुठलाच कायदा नव्हता. या 100 दिवसाच्या प्रोग्राममध्ये आदरणीय CM साहेबांनी जे काय आमच्यावरती टार्गेट दिलं होतं त्याच्यामध्ये या लॅबच्या बाबतचा ॲक्ट आम्ही करतो आहे की ज्या ॲक्टच्या माध्यमातून जी डायग्नोस होतो आहे तो योग्य करतात की नाही. जर झाला नसेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करायला पाहिजे आणि त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग असायला पाहिजे. खूप महत्त्वाचं काम या साधारण कधीपर्यंत हा कायदा अस्तित्वात येईल? हे आता पुढच्या अधिवेशनात त्याचे सगळं ड्राफ्ट तयार झाला, आता कॅबिनेट समोर येईल आणि त्याच्यानंतर पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही सबमिट करतो की ज्याची गरज होती. आता PCPNDT ॲक्ट की ज्या PCPNDT ॲक्टच्या खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळी मंडळी पहिल्यापासून त्याची निर्मिती केली, पण त्याच्यात काही लॅक्युनाज होते. ते सगळे लॅक्युनाज दुरुस्त करून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रभावी अंमलबजावणी करतो आहे. कारण आता जर बघितलं आपण असेल तर एकूणच स्त्रीभ्रूण हत्या आणि त्याच्यानंतर होणारा जो काय मुलींचा जन्मदर जो कमी होतो आहे, खूप गंभीर विषय आहे की ज्या गंभीर विषयाकडे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो. थोडक्यात असं आहे की हे खूप चांगल्या पद्धतीनं जर ठरवून आपण काम केलं. आज आपण बघितलं असेल 108सुद्धा 108ची आत्ताची जी काय अवस्था आहे, आपण आता नवीन जी सुविधा आणतो ती अत्यंत दर्जेदार आणतो आहे. पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात होईल की ज्याच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये देशातली सर्वोत्कृष्ट अशी 108ची सुविधा ही आमची असेल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या, लोकांना अत्यंत आवश्यक आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आरोग्य विभागाच्याकडून आम्ही देतो आहे. आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्याकडं फक्त आपण सगळेजण एकच बघायचो. म्हणजे मला सांगायला खूप अभिमान वाटतो आहे की बाळ पोटात असताना त्या बाळाची आणि त्या बाळाच्या आईची काळजी घेणारं हे आरोग्य विभाग आहे. आणि शेवटच्या घटकेपर्यंत त्याला मदत करणं आणि जितकं शक्य होईल तेवढी सेवा देण्याचं कामसुद्धा आरोग्य विभाग करतो आहे. परंतु होतं आहे काय, एखाद्या ठिकाणी एखादा पेशंट दगावतो आहे, एखादी कुठंतरी चुकीची एखादी घटना घडते आणि सगळ्या ह्या चांगल्या गोष्टी बाजूला जातात आणि एखाद्या गोष्टीनं आम्ही सगळेजण त्याच्यावरतीच अलिगेशन करतो. पण मला असं वाटतं आहे की हे सुद्धा दुरुस्त होणार आणि आम्ही ते करणार, कारण हे खूप महत्त्वाचं पुण्याईचं आणि जबाबदारीचं काम आहे. आणि मला असं वाटतं त्यासाठीच ह्या सगळ्या कामाचा उपयोग आम्हाला निश्चितपणे होईल. मला मेघना बोर्डीकरांना विचारायचं आहे, राज्याचे मुख्यमंत्र्यांचं ऊर्जा खाते तुमच्याकडे राज्यमंत्री म्हणून आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदे साहेबांचं MSRDC खाते तुमच्याकडे राज्यमंत्रीपद आहे. महायुतीमध्ये ह्या 2 नेत्यांविषयी बंद अनबंद सुरू असतात, सतत काही ना काहीतरी सुरू असतं. तुम्हाला काम करताना कसं काय फील येतो आहे अधिकाऱ्यांमध्ये? आणि मुळात तुमच्याकडे शेतकऱ्यांना वीजच्या माफीच्या संदर्भात खूप अपेक्षा आहे, त्या संदर्भात काय होणार आहे? आणि शक्तीपीठच्या संदर्भात, कारण की कोल्हापूरमधूनच फार मोठा विरोध आहे, कोल्हापूरचेच पालकमंत्री पण इथं आहेत. नाही, आता कोल्हापूरकरांचा पण शक्तीपीठला विरोध राहिलेला नाही आहे. आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आंबेडकर साहेब, हे मान्य आहे का तुम्हाला? विरोध नाही आहे, तुमचंच स्टेटमेंट होतं मध्यंतरी. सरकारचा आग्रह आहे हे खरं आहे, परंतु सरकारच्या आग्रहाबरोबर आम्ही सगळीच मंडळी पहिल्यापासून सांगितले की लोकांचा विचार घेऊनच आपण पुढे जाऊया. कुठलीही योजना, कुठलाही निर्णय हा लोकांना बरोबर घेऊन जाऊया. मुख्यमंत्री महोदयांनी तेच सांगितलं की कुठलाही नवीन प्रकल्प हा लोकांवरती लादला जाणार नाही आहे. त्यामुळे निश्चित शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय होतील. आणि ऊर्जा विभागामध्ये अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना मोफत वीज देणं, दिवसा वीज मिळायला पाहिजे अशा मागण्या होत होत्या. परंतु आत्ता महायुती सरकारने ह्या वर्षीचं बिल निरंक म्हणून शेतकऱ्यांना येतं आहे आणि हेच पुढे सुद्धा शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी ह्यासाठी आपल्या राज्यामध्ये देशामध्ये सर्वात मोठा, देशातच नाही तर जगातील सर्वात मोठा सोलार डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम आपण उभी करतो आहे, ज्यामध्ये 16,000 मेगावॅट एवढी सोलार ऊर्जा निर्मिती होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी यांना दिवसा वीज मिळणार आहे. तेवढंच नाही तर जे सरकारी कार्यालय असतील किंवा वॉटर सप्लायच्या स्कीम्स असतील त्यासुद्धा सोलारवर होणार आहेत.
त्यामुळे ऊर्जेचा विषय तेवढा जास्त येणाऱ्या दिवसामध्ये राहणार नाही. दोन मुद्दे यातले एक म्हणजे सोलरचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, म्हणजे एकूण शेतकऱ्यांच्या किती टक्के शेतकऱ्यांना सोलरचं पॅनल आता बसले आहेत, वर्किंग सुरू आहे त्यांचं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आत्ता आम्ही 2-3 दिवसापूर्वी अशी बातमी आली होती की 98,000 कोटींची थकबाकी महावितरणकडे आहे, त्यातले जवळपास 75,000 कोटी हे शेतकऱ्यांचेच आहेत. तर ती वसूल केली जाणार आहे की माफ केली जाणार आहे? म्हणजे तुम्ही आता म्हणताय की निरंक बिलं येत आहेत, तर ती माफ केली जाणार आहे की वसूल केली जाणार? यावर्षीची 17,000 कोटी आपण माफ केलेले आहेत आणि जी थकबाकी आहे त्यासाठी सुद्धा राज्य सरकार केंद्र सरकारकडून वीज कंपनी मागणी करत आहे की हे निरंक करण्यात यावं, कारण की जास्त 22% हा शेतकरी उपभोक्ता आहे. त्याचबरोबर सरकारी कार्यालयाचे काही थकबाकी आहेत, पाणी पुरवठ्याच्या काही थकबाकी आहेत, त्यामुळे ह्याच्यावरती सुद्धा लवकरच निर्णय होईल. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ही जी वीज म्हणजे वारंवार लॉसेस होतात, वीज चोरी होती किंवा बिल पेमेंट रेग्युलर काही मंडळी करू शकत नाही, त्यासाठी सर्व सोलराईज झाल्यानंतर आपल्याला वीज खरेदीचा खर्च आपला हा वाचणार आहे. वर्षाला 10,000 कोटींची बचत होणार आहे. सबसिडीमधून वेगवेगळ्या 5,500 कोटी आपण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून देत असतो, ती सुद्धा बचत होणार आहे आणि ही जी काही थकबाकी आहे ती कव्हरअप होऊन जाईल. नाही, पण मुद्दा एक प्रश्नाचा होता की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची खाती तुमच्याबरोबर आहे. नाही, असं आत्तापर्यंत तरी कधी अनुभव आलेला नाही. तो फक्त एक मीडियामधून चर्चेला गेलेला विषय आहे असं मला वाटतं. नाही, पण आता 2 दिवसापूर्वी पण शिंदेसाहेब दरे गावात जाऊन आले की त्यांना ते नाराज शेती असतात किंवा तेव्हा दरे आपल्या गावात जातात गावाबद्दल एक वेगळी आपुलकी आणि महिन्यातून 15 दिवसातून स्वतःच्या गावी जाणं हे काही मला चुकीचं वाटत नाही. नाही, साताऱ्याचं पण आहे तिथे म्हणजे सध्या असा काही एक साताऱ्याचं समज आहे की वातावरण दरे जास्त गावात चांगलं आहे. उपमुख्यमंत्री आले की ते नाराज असतात असा एक समज आहे. शिवेंद्रराजे, तुमचा काय अनुभव आहे? आता ताईंनी जसं सांगितलं हे दरे गावी आले की शिंदेसाहेब नाराज आहेत, हे स्क्रीनवर तयार केलेलं हे आहे. अच्छा, कारण आम्ही त्यातही तिथं दोष आमच्यावर. आम्ही तिथं भेटायला जातो ना त्यांना. नाराज असते तर आम्हाला कोणालाच भेटले नसते. आम्ही भेटायला जातो, आम्हाला ते घरी बोलवतात, शेती दाखवतात. ते गावी आले प्रत्येकजण आपण आपल्या गावी तर जातो सगळेजण, त्यामुळे ते गावी आल्यानं असं वेगळं त्याची चर्चा करायचं काही कारण नाही असं माझं तरी मत आहे. शिवेंद्रराजेजी, मला विचारायचं आहे, सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये अधिकारी हाताळणं प्रचंड कठीण आहे सगळ्यात जास्त म्हणतात, सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये, पण त्यातही सार्वजनिक बांधकाम जरा जास्त सर्वाधिक आघाडीवर आहे. या इतक्या दिवसाचा अनुभव काय आहे? तसं काय सांभाळणं किंवा हाताळणं अवघड आहे असं नाही. शेवटी त्यांना समजा एखादा अधिकारी थोडा काही हे असला, मिस्चिवस असला असं आपण धरून झालो, तर त्यांना त्यांची कामाची जबाबदारी काय, काम कसं केलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी एकदा त्यांना थोड्या नीट समजावून सांगितल्या तर कामं योग्य पद्धतीनं होतात, चालू आहेत. तेव्हा असं काही हाताळणं अवघड आहे किंवा अधिकारी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना बिना लगामाचं हे असं आहे असं काही नाही. आपण नीट त्यांच्याशी थोडं हे केलं, आपलं म्हणजे थोडं रिलेशन म्हणा जे काही हे असेल चांगला रॅपो डेव्हलप केला तर ते रॅपो काम- म्हणतो आपण, तर अधिकारी नक्की योग्य पद्धतीनं आणि महत्त्वाचं म्हणजे आपण मंत्री म्हणून मी काम जे सांगतोय ते डिपार्टमेंटचं आणि ह्याचं असल्यावर जी त्यांची जबाबदारी ती त्यांनी केलीच पाहिजे. त्यात काय त्यांनी हा मुद्दा मी थोडा पुढे नेतो. एक तर 100 दिवसांचं तुमचं विजनही सांगा आणि दुसरं म्हणजे सगळंच जर BOT तत्वावर होणार असेल, PPP मॉडेलवर होणार असेल तर मग सरकार म्हणून एक भूमिका जी आहे ती कुठेतरी मागे पडते आणि सगळंच BOT तत्वावर कर्जावरच होणार असेल तर मग विकासाला सुद्धा एक मर्यादा येतात. कारण आता मध्यंतरी कंत्राटदारांनी संप केला होता थकीत बिलांसाठी. अशा पद्धतीने अडथळे येत राहतात. तर काय नियोजन त्या संदर्भात आहे, पैशांसंदर्भात? सर, एकतर आपण 100 दिवसाचं विचारलं तर डिपार्टमेंट म्हणून नक्कीच आम्ही जे 100 दिवसाचा कार्यक्रम CM साहेबांच्या म्हणजे सूचनेप्रमाणे आम्ही तयार केला होता, त्यामध्ये आम्ही चांगली प्रगती केली आणि आम्हाला खात्री आहे की जे काय आमचं थोडेफार काही ज्याला आपण म्हणजे शेवटच्या ह्याच्यातले जे काही ते राहिले ते पण आम्ही पूर्ण करू. त्यामुळे आम्ही जे डिपार्टमेंटकडनं दिलेले आहे ते टार्गेट आम्ही नक्की अचीव करतो आहे. सर, राहिला विषय आपण जे BOTचा आणि कर्जावरचा आहे. सर, ॲक्च्युली BOT हा एकमेव पर्याय आहे असं मी म्हणत नाही. तो एक मार्ग आहे कामं करून घेण्याचा. पण आज आपण जे म्हटलं की थकीत देणी, तर मी परत एकदा हे करतो की थकीत देणी ही जी आहे ती थोडीफार 0304 मधली आहेत. आज ADB, HAM, CRF, नाबार्ड ह्यातनं उलट मोठी कामं चालू आहेत.
आणि त्याच्यात कुठेही थकीत हे नाही आहे. ती सर्व कामं प्रगतीपथावर आहेत. काही कम्प्लिशन होऊन गेलीत, काही अंतिम ह्याच्यामध्ये आलीत. आणि दुसरं कसं आहे सर, काही प्रोजेक्ट्स आपण BOTवर घेतलेत किंवा घेतोय. आणि मला एक सर म्हणजे मी पण आता ठीक आहे, मी मंत्री आत्ता झालो, पण तर मी पण फिरतो, माझा पण मित्रपरिवार किंवा हे आपण सगळीकडे. तर लोकांचं सर एक नक्कीच हे आहे की तुम्ही जर योग्य वेळेत योग्य चांगल्या दर्जाचा रस्ता, पूल आणि तो जर पुढं मेंटेन होणार असेल तर लोक टोल द्यायला पण तयार असतात. म्हणजे लोकांचं असं काही हे नाही की टोल भरणारच नाही, पण त्या गोष्टी एकतर वेळेत व्हाव्यात, दर्जा चांगला असावा आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा मेंटेनन्स नीटनेटका झाला तर लोकांची टोल देण्याची तयारी आहे. कारण लोकांना आता क्वालिटी आणि हे आहे, कारण वेळ वाचला पाहिजे. आपण जर रस्ते पूल चांगले केले तर वेळेचे आज सी लिंक वगैरे आपण हे जे मुंबई कोस्टलचा आता बघतो, आज किती प्रत्येकाचा आपला वेळ वाचतोय. म्हणजे आपण सगळेजण त्या ह्याच्यावरनं ट्रॅव्हल करतो. पण शेवटी ह्या गोष्टी आहेत. मला वाटतं ह्या 3 गोष्टी जर आपण डिलिव्हर करू शकलो तर लोक BOTच्या ह्याला पण तयार होतील. आज NHची जी पॉलिसी आहे देशभरामध्ये नॅशनल हायवेची, ती टोलचीच आहे. पण तिथं तसं मी जे म्हटलं की गडकरी साहेबांनी जे चित्र निर्माण केलं, म्हणजे नुसतं दाखवलं नाही तर त्यांनी ते अस्तित्वामध्ये उतरून दाखवलं. तर त्यामुळं त्या ह्याच्यावर टोल द्यायला लोक तयार आहेत. आज एवढे मोठे हायवेज वगैरे जे झालेत देशभरामध्ये, त्याला टोल लोक देतातच म्हणजे NHच्या पुढे पॉलिसीप्रमाणे. BOT पॉलिसी सुरू राहील असा तुमचा एकंदरीत सूर दिसतोय, पण कामं होतील असं तुमचं म्हणणं आहे. मॅडम, तुम्हाला एक प्रश्न आहे की 5 वर्षाचं विजन काय आहे? आणि तुमच्याकडे अगदी प्रमुख असे विषय आहेत, म्हणजे महिला बालविकास आहे, पाणी पुरवठा आणि स्वच्छता आहे, त्याचबरोबर ऊर्जा खातं आहे. पाणी पुरवठा स्वच्छतामध्ये भारतामध्ये महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत 20व्या नंबरवर आहे. अशा वेळेला तिथं खूप लक्ष देण्याची गरज आहे असं वाटत नाही? हो, निश्चितच. माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पाणी पुरवठा स्वच्छता जे मोदीजींचं स्वप्न आहे आणि त्यांची फ्लॅगशिप योजना आहे जल जीवन मिशन, हे प्रभावीपणे राबलं पाहिजे. चांगलं पाणी प्रत्येकाच्या घरी नळाने पोहोचलं पाहिजे. आणि स्वच्छतेमध्ये पण पहिल्या 5मध्ये महाराष्ट्र भारतामध्ये आला पाहिजे, यासाठी ह्या 1 वर्षामध्ये आम्ही काम करणार आहोत. आणि विजन माझं महिला बालकल्याण माझ्याकडे आहे आणि लाडक्या बहिणीच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला 1,500 रुपये हे महिन्याला मिळत आहे. तर प्रत्येक गावामध्ये क्रेडिट सोसायट्या बनवून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, आत्मनिर्भर करणं, हे माझं विजन आहे, ड्रीम आहे. मंत्री झाल्याचं प्रकाश आंबेडकर साहेबांनी सगळेच मंत्री, तुम्ही पहिल्यांदा मंत्री झालात, आत्ता पहिले 6 महिने त्यातले साधारणतः होत आहेत. पण आल्याच परीक्षा, बोर्डाची परीक्षा द्या, असं एक हे टार्गेट होतं का मुख्यमंत्र्यांचं? मंत्री झाल्या तुम्हाला आता जे काही 100 दिवसाचा अजेंडा दिलेला आहे, म्हणजे पोरग चांगलं होणं आणि direct परीक्षेचं target देणं, तुम्हाला असं काही झालंय अगदी का? सिद्ध करून देण्याची जबाबदारी आली. नाही, खरं तर मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं पहिल्यांदा अभिनंदन करायला पाहिजे की राजकीय नेतृत्वानं सुद्धा जर टार्गेट ठेवून लोकाभिमुख काम करायचं ठरवलं तर काय होऊ शकतं, त्याचं उत्कृष्ट उदाहरण त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं आहे. 100 डेजचा जो प्रोग्राम आहे तो प्रत्येक खात्यानं राईट डिलिव्हर केलं पाहिजे. जे तुमच्याकडे आहे ते चांगलं द्या, अधिकाधिक नवीन ठरवा आणि ते सगळंच्या सगळं ठरवून त्याच्यासाठी इम्प्लिमेंट करण्याचा प्रोग्राम आखा, असंच त्याने आम्हाला सगळ्यांना सांगितलं. आणि खरं तर राजकारणी म्हणून याच गोष्टींची आवश्यकता आहे. दुर्दैवानं आम्ही सगळेजण त्या राजकारणापेक्षा आमच्या बाकीच्या सगळ्याच राजकारणाकडे खूप वेळ देतो आहे. या गोष्टी की ज्या लोकांना गरजेच्या आहेत, आमच्या खात्याला जर 100 दिवसांच्या प्रोग्रामप्रमाणे आम्ही जर गेलो तर महाराष्ट्र आता जो आहे, महाराष्ट्र थांबणार नाही, हे जे काय स्लोगन आहे ते खूप वेगानं पुढे जाईल असं एवढी मी म्हणजे तुम्ही तुमच्या या उत्तरातनंच बऱ्यापैकी सरकारची दिशा स्पष्ट केलेली आहे. त्यांचं म्हणणंही योग्य आहे की सरकारकडनं अपेक्षा लोकांच्या छोट्या असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरकारकडनं लोकांची गरज असते आणि या अपेक्षा पूर्ण करण्याची शक्ती त्यांना मिळो. कारण आत्ता सध्याची आर्थिक स्थिती पाहता शक्ती मिळो अशा स्वरूपाचा मी शब्दप्रयोग करोय. तिघांचेही धन्यवाद, तुम्ही या सेशनमध्ये सहभागी झालात, आपलं विजन मांडलं आणि पुढच्या 5 वर्षातला तुमचा अजेंडा, या सगळ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद.